किरकोळ तू काय चालली गाडीवर तुला बाबू कष्ट करा कष्ट दाट बोललो का म्हणजे 15 लाख घेतले वर काय तुम्हाला ना काय आज आहे आम्ही तुम्हाला पैसे दिले आम्ही का फुकट घेतलं का कागद तुम्ही केला नाही आम्ही काय तुमचं नाव नाही ते कोणचं नाव तुमच्या भावाच्या नावावर आहे ना माझ्या नावावर मला एक म्हणायचं कोणाच्या नावावर तुम्हाला पैसे दिले नाही आम्ही पैसे दिले नाही पैशाला काय करायचं ते कागद तर व्हायला पाहिजे ना कागद येतं तुमच्या नावावर तुम्ही पैसे म्हणून विकला का तसं विकलं तुम्हाला पैशाची अडचण म्हणून विकलं 10 वर्ष आले जटे ठेवले नाही करून घ्या तेव्हा ऐकलं नाही माझं तुम्ही मी काय म्हणतो आपण दावा केला दावा आपण काढून घेतला का नाही हवे फिवे काही नाही हो त्याला मग त्याच्याकडून सही घ्यायची तुम्ही विकी तू गाडी काल एवढं लांबलं असतं नाही लांबायचं काय प्रश्न नाही लांबून धरलं नाही आम्ही कशालाच रेट करून नाही 20 गुंठे ना 20 गुंठ्याची खरेदी करून दे ते राहिले पैसे कोणता आम्हाला वाद करायचा नाहीये आमचा रितसर आम्ही खायला उठेल नाहीये तुम्ही ना रितसर करा तुमचे पैसे घेऊन टाका तुमचे 20 गुंठ्याचे करून द्या बाकी गेलो डॉरेत मी कमी झाला तुम्ही त्याचं काय नाव सांगायचं नाही त्याचं काय त्याला विचार थोडी विकलं का त्या दादा बोला विचारून विकलं तुम्ही दोघं आले त्याचा काय संबंध तुम्हाला अडचण होती तुम्ही विकला आम्ही घेतला संपला विषय देणारही नाही घ्यायलाही नाही 10 वर्ष नाही चालतं नाही कोर्टात जायचं त्याला काय 20 गुंठ्याचे पैसे गेले निम्म नाव आहे आमचं इथं त्याला काय तुम्ही 2 मिनिटात ते तुम्हाला चुकणार नाही आम्हाला माहिती एका मिनिटात तुम्हाला द्यावं लागणार सगळं आम्ही कुठे कारण आहे ना त्याला आम्हाला फंड भरा नको भांडण नाही करी तुम्ही कायदेशीर काय म्हणते कायदेशीर कायदेशीर नाही आता आहे ना माझं सोडून द्या नाही काय संबंध नादी नाही लागायचं माझ्या माझं डोकं माझ्या नादी नाही तू आमचं डोकं काय दिलं म्हणजे पैसे मी देऊन टाकणार आहे पैसे आहे ना काय पैसे देणार आहे ना मी काय उद्या पैसे आणून देईल नाटक करायचं नाही काय वावर सोडायला लागन 100% हा उद्या मी पैसे देणार अजिबात चालणार नाही 10 वर्षाचं म्हणजे काही तोडायचं नाही म्हणून आमच्या नावावर आहे तुम्ही ना दादागिरी मी पैसे देऊन टाकणार नमस्कार माझं नाव निलेश नारायण गायकवाड माझ्या बाजूला बसलेले आहे नारायण साधू गायकवाड आमचे वडील आणि माझ्या दुसऱ्या बाजूला बसलेले आहे विकी नारायण गायकवाड माझे लहान बंधू झाले आम्ही एक 10 वर्षापूर्वी एक जमिनीचा व्यवहार केला होता किसन संतू गायकवाड व नंदू संतू गायकवाड यांच्याकडनं तर त्याचा एक पुरावा म्हणून माझ्याकडे हा सदर इसार पावतीचा नोटरी आहे माझ्याकडे ही जी नोटरी मध्ये जसं मेन्शन केल्याप्रमाणे याच्यामध्ये आम्ही त्याला 10 लाख रुपये अशा रोख स्वरूपात दिलेले आहे आणि राहिलेले आम्ही त्याला त्याच्या बंगल्याचं काम चालू असताना 5 लाख रुपये रोख स्वरूपात हातावरती दिलेले आहे एक विश्वासावरती आणि त्याप्रमाणे आम्ही एक विश्वासावरती आजपर्यंत म्हणजे झाली 10 वर्ष ती जमीन आमच्या ताब्यात आहे त्याचे रेकॉर्ड म्हणजे आम्ही जी पिकवली कशी पिकवली काय तुम्हाला एक मिनिट त्याचे जे पीक आहे आम्ही काय काय घेतलं आतमध्ये ऊस असू नगदी पिकं असू त्याचे सगळे रेकॉर्ड्स आमच्याकडे आहे हे सगळे रेकॉर्ड्स आमच्याकडे अवेलेबल आहे आमच्या खात्यावरती ऊस गेलाय आमच्या नावावरती ऊसाच्या नोंदी आहे आमच्याकडे त्या जमिनीचा उतारा देखील आहे हा आहे तो उतारा त्या उतार्यामध्ये जो उतारा आहे त्या उतार्यामध्ये आमच्या नावाची जी जमीन आहे आणि त्यांच्या नावाची जमीन आहे ती जॉईंट असून त्यांच्या नावावरची जमीन जी आहे ती आम्ही खरेदी केलेली आहे आणि राहिलेली जमीन ती आमच्या वडिलांच्या नावावरती आहे आणि आता त्यांनी आता त्यांची नियत आता खराब झाली असून त्यांनी मला 23/3/2025 रोजी याचे पुरावे देखील माझ्याकडे आहे माझ्याकडे त्याचे व्हिडिओज पण अवेलेबल आहे ते व्हिडिओज देखील मी तुम्हाला दाखवू इच्छितो पण आता आम्ही 25/3/2025 रोजी आम्ही तक्रार अर्ज देखील पोलीस स्टेशनला दाखल केलेला आहे की हे लोक आम्हाला कसे त्रास देत आहेत
आम्ही यांच्याकडे रितसर जमीन खरेदी केलेली आहे, त्याचे पैसे देखील दिलेले आहे आणि हे लोक आम्हाला जाणून बुजून असा त्रास देत आहे. त्या न्याय खातर आम्ही इथे आज बोलतो आहे. त्याचे व्हिडिओ देखील मी तुम्हाला दाखवू इच्छितो. हे व्हिडिओ माझ्याकडे अवेलेबल आहे. आम्हाला जमिनीत मशागत करण्यात त्रास देतात. आम्हाला तिथे आमचं पीक आल्यानंतर पीक काढायला त्रास देतात. आमच्याकडे हे व्हिडिओ देखील आहे. आम्ही ते व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. हे देखा, आता तुम्हाला पैसे देऊन टाकू, आमच्याकडे आल्यावरती देऊ, तुम्ही जमीन ही पिकवायची नाही, तुमचा काही संबंध नाही, अशी दादागिरीची भाषा आमच्याकडे करतात. आम्हाला जीवे मारण्याची धमकी देतात. मी आणि माझे लहान बंधू व्यावसायिक असून आम्ही 2 शॉप्स आहे. आम्ही 2 शॉपवरती आमचे व्यवसाय करतो आणि आमचे वडील आमची शेती बघतात. आमची शेती वडिलांच्या एकट्या उरशावर असल्यामुळे ते आम्हाला डायरेक्ट धमकी देतात की तुम्ही एकटे शेतावरती आल्यानंतर तुमच्या डोक्यात दगड घालून निर्गुण हत्या करू, तुमचा खून करून टाकू, तुम्ही आमचं काही वाकडं करू शकत नाही. आमच्याकडे भरपूर माणसं आहेत. आम्ही 3 जण भाऊ आहेत. आम्हाला 3 मुलं पण आहेत. आम्ही सगळे सोबत एकत्र येऊन तुमचा नायनाट संपून टाकू, असे आम्हाला खुनेरी धमक्या देतात. आणि दुसरा 3 दिवसापूर्वी आम्ही आमच्या शेतावरती माझा भाऊ आणि आमचे वडील फवारणीसाठी गेले असता, आमच्या सोयाबीनचं क्षेत्र आहे तिथे, सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये फवारणी चालू असताना किसन संतू गायकवाड यांनी तिथे दादागिरी करून हे वावर आमचं आहे असं आम्हाला औषध मारायचं नाही असं आम्हाला तिथं दमदाटी केली. आणि तुम्हाला माझी ताकद बघायची आहे का, तुम्हाला जर माझी ताकद बघायची असेल तर तुम्हाला 2 मिनिटात दाखवतो. तर त्यांनी त्याचा मधला भाऊ बाळू संतू गायकवाड याला फोन करून बोलून घेतलं आणि तिथे क्षेत्रावरती येऊन दादागिरी करायला लागले. त्याचा सुद्धा व्हिडिओ माझ्याकडे अवेलेबल आहे. त्याचा सुद्धा व्हिडिओ माझ्याकडे अवेलेबल आहे. बाळू संतू गायकवाड याने येतानेच 2 काठ्या आणि शिवीगाळ करत आला आणि आमचे वडिलांवरती धावून गेला. आमच्या वडिलांना पहिला बोलला की तुला आता संपूर्णच टाकतो, अशी आम्हाला जीव मारण्याची धमकी आमच्या वडिलांना दिली त्याने. आणि आम्ही दोघे भाऊ तिथे त्यांना सोडत असताना भांडणं त्यांनी आमच्यावर देखील हल्ला केला. बाळू संतू गायकवाड यांनी आमच्यावरती सुद्धा हल्ला केला आणि किसन संतू गायकवाड सुद्धा माझे हात पकडले, माझ्या भावाचे हात पकडले आणि बाकीचे त्याचे जे घरच्या व्यक्ती होत्या बाकीच्या त्यांना बोलून घेतलं, म्हणे यांना आज संपून टाका, यांचा पूर्ण नायनाट करून टाका, असं देखील केलं. आणि माझ्या शेत जमिनीचं माझ्या सोयाबीनची पेरणी होऊन 1 महिना झालेला आहे. त्या सोयाबीनचं देखील त्यांनी नुकसान केलेलं आहे. त्याचा व्हिडिओ देखील मी तुम्हाला दाखवू इच्छितो. हे आरोपीने बाळू संतू गायकवाड आणि किसन संतू गायकवाड यांच्याकडे लाकडी दांडा आणि बाळू संतू गायकवाड हा दारू पिलेला होता. त्यांनी दारूच्या नशेमध्ये सोयाबीन तिथं उपटली आणि सोयाबीनचं नुकसान केलेलं आहे. मला ती सोयाबीन नुकसान जे झालंय त्याची सुद्धा भरपाई हवी आहे. त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. नाहीतर आम्ही पुढे जे कायद्याने आम्हाला दिलेलं आहे आंदोलन करायचं किंवा आम्ही आमरण उपोषणाला सुद्धा बसणार आहे. कारण बाळू संतू गायकवाड व किसन संतू गायकवाड यांचा आम्हाला नेहमीच त्रास चालू आहे. हा त्रास आम्ही सहजासहजी सहन करणार नाही. आम्ही जरी व्यावसायिक असलो आम्ही प्रामाणिकपणे आम्ही सगळे कामं केलेले आहे आणि आमच्याकडे रेकॉर्ड असल्याशिवाय आम्ही एक पण गोष्ट बोलत नाही. आमच्याकडे सगळे रेकॉर्ड्स आहे त्याच्याशिवाय आम्ही बोगस एक पण बोलत नाही. आमच्याकडे त्याची व्हिडिओज आहे. आणि त्यानंतर बाळू संतू गायकवाड याने आम्हाला पकडल्यानंतर किसन संतू गायकवाड याने दगड खाली पडलेला दगड उचलला व आमच्या वडिलांकडे भिरकवला. आमच्या वडिलांना मी साईडला लोटल्यामुळे तो बाळू संतू गायकवाड याच्या डोक्यामध्ये लागला गेला. बाळू संतू गायकवाड यांनी आम्हाला दोघांना पकडलं व आमच्या वडिलांना पण पकडलं. आणि आमच्या वडिलांना पकडलं असताना किसन संतू गायकवाड यांनी आमच्या वडिलांच्या दिशेने एक दगड फिरकवला आणि आम्ही एकमेकाला मी वडिलांना साईडला लोटल्यामुळं तो बाळू संतू गायकवाड यांच्या डोक्यामध्ये लागला गेला. आणि समोरची पार्टी सांगताय की हे खाते वाटप करून देत नाहीये, चुकीची माहिती देऊन मीडियाला व समाजाला चुकीची माहिती देऊन द्वेष पसरत आहे. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. याच्यावरती आवाज आम्ही उठवणारच. आणि याची दादागिरी इथं शेतापर्यंत नसून माझ्या घराशेजारी सुद्धा हा दांडगाई करतो. बाळू संतू गायकवाड हा रोज दारू पिऊन आमच्या घराकडे वाईट नजरेने बघतो. आमच्या घरी 3 महिला असून 3 महिला काही कामानिमित्ताने बाहेर आल्या तर हा त्यांच्याकडे वाईट नजरेने बघतो. आणि हा संध्याकाळी दारू पिऊन आला तर वाईट शिवीगाळ करणं, त्यांच्याकडे वाईट बघून बोलणं, मुलांकडे वाईट बघून बोलणं,
या अशा सगळ्या गोष्टी त्याच्या चालू असतात. आम्ही हे खूप सहन केलं असून आता हे इथून पुढे आम्ही कधीही सहन करणार नाही. त्यांनी त्या दिवशी मळ्यामध्ये मला देखील संपवायचा प्रयत्न केला आहे. त्याचा देखील मेडिकल माझ्याकडे आहे, मेडिकल रिपोर्ट आहे. त्यांनी माझ्या हातावरती लाकडी दांड्याने मारलेला आहे. त्याचा बाबा हे माझ्याकडे हे पण आहे, लागलेला पुरावा पण आहे माझ्याकडे. आणि त्याचे मेडिकल फ्रॅक्चर झालेलं हे काय त्याचं देखील माझ्याकडे मेडिकल रिपोर्ट आहे की ही कशी इंजुरी आहे, ही ग्रीवियस इंजुरी आहे. मला डॉक्टर बोलले तुम्हाला दीड महिना याचं प्लास्टर काढता येणार नाही, याचं क्रॅक बरोबर होईल याची शाश्वती नाहीये. या माणसांची दांडाई दिवसेंदिवस वाढत आहे. हे आम्ही कदापिही सहन करणार नाही. याला काहीतरी वाचा फोडलीच पाहिजे. हे आम्ही अजिबात सहन करणार नाही. यांनी आम्हाला अक्षरशः एवढं कोर्टाला समाजाला डायरेक्ट खोटं ठरवलेलं आहे. एवढी नोटरी असून आम्ही एवढे पैसे दिलेले असून आमची जमीन 10 वर्ष ही आमच्या ताब्यात असून ते पीक ती जमीन आम्ही कसवत असून ते आम्हाला दांडगाई करून आम्हाला ते जमीन कसवण्यास मनाई करत आहे. दांडगाई अडथळा करताय. तुमचं सगळं दुकानं बंद पाडू, तुम्हाला संपून टाकू, तुम्हाला घरी कुणी ठेवणार नाही, तुमच्या लहान बाळांना ठेवणार नाही. त्या संदर्भात मी पोलीस केस देखील अर्ज पोलिसांना दिलेला आहे. एनसीआर मी दाखल केलेली आहे. ही एनसीआर चे फोटो देखील आहे आणि एनसीआरची जी कलम आहे, एनसीआरची जे आहे एनसीआर अशा प्रकारे मी ती नोंदवलेली आहे की आम्ही जी सोयाबीनचं जे पीक आहे त्यावेळेस आम्ही फवारणी करत असताना हे यांचं कुटुंब तिथं आलं. त्यांनी तिथे दांडगाई केली आणि काही संबंध नसताना आम्हाला शिवीगाळ देखील केली. त्याचे व्हिडिओ पुरावेच माझ्याकडे. आणि दुसरी गोष्ट, आमचे वडील थोडक्यात वाचलेले आहे. बाळू संतू गायकवाड यांनी वडिलांना पकडलं. किसन संतू गायकवाडनी मोठा दगड उचलला. तो बाळू संतू गायकवाड यांना लागल्यामुळे त्याला इंजुरी झालेली आहे. आणि बाळू संतू गायकवाड याने त्याच्या हातातली काठी माझ्या डोक्यात टाकणार होता. मी माझा हात असं डोक्यावरती ठेवल्यामुळे ती माझ्या हाताला लागली गेली. नाही तर माझा देखील त्यावेळेस खेळ खल्लास झाला असता. यात काही अजिबात म्हणजे मला अक्षरशः भीती वाटली. मी घरी पोहोचल का नाही याची सुद्धा मला भीती वाटली. एवढी कुठे दहशत असते का, एवढी कुठं गुंडागिरी असते का, अरे इथं सरकार आहे की नाही, इथं कायदा व्यवस्था आहे की नाही, एवढी मोगलाई चालत नाही. सत्याचाच शेवटी विजय होतो, असं चालणार नाही. याला वाच्यता फुटलीच गेली पाहिजे. आता समोरच्या पार्टीने आता असा बनाव केला आहे की आता त्याच्याकडे त्यातले व्हिडिओज नाही, एव्हिडन्स काहीच नाहीये. फक्त यांनी एक बनाव केलाय की आम्ही तिथे गेलो, आमच्याकडे पाळणा होता. आता सरळ व्हिडिओ मध्ये सगळं दिसतंय की काट्या कोणाच्या हातात आहे, मारामारी कोण करतय, सोयाबीनचं पीक कोण उपसतंय आणि कोण शिवीगाळ करतय, याचा सगळा पुरावा आमच्याकडे आहे. आता याच्यात काय बोलण्यापेक्षा आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवलाय आणि याच्यात मी एक असं दाखवू इच्छितो की फक्त याच्यात आमच्या कुटुंबाला 100% धोका आहे या लोकांपासून. यांची दांडगाई तुम्ही व्हिडिओ मार्फत बघितलेलीच आहे. फक्त याच्यामध्ये एक मार्ग निघावा यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला एक अर्ज केलेला आहे. पोलिसांनी त्याच्यामध्ये अजून काय ऍक्शन घेतलेली नाही. आता पोलिसांनी लवकरात लवकर याच्यावरती ऍक्शन घ्यावी अशीच माझी इच्छा आहे. जर याच्यात लवकरात लवकर ऍक्शन नाही घेतली गेली, मी देखील अमरण उपोषण करणार आहे. माझ्या कुटुंब, माझी अख्खी फॅमिली तिथं पोलीस स्टेशनला जाऊन बसणार आहे. ते देखील तिथं आम्ही आमचं रिसर्च जे आहे ज्याची या पूर्ण घटनेची पार्श्वभूमी तिथं मांडणार आहे. अशा पद्धतीने व्यवहार झाला होता, असे एवढे पैसे दिले होते. हे लोक आज बोलताय फक्त पैसे देतो, पैसे द्यायचं नाव नाही. नंतर पैसे आम्ही येऊन तेव्हा देऊ, तुम्ही तोपर्यंत जमीन करायची नाही. हा कुठला न्याय झाला? आम्ही त्यांना बोलतोय की तुम्ही रितसर आम्हाला पैसे मार्केट रेट प्रमाणे, बँक रेट प्रमाणे आम्हाला तुम्ही जेवढे पैसे घेतले तेवढे मार्केट रेट प्रमाणे आज रोजी आम्हाला परत द्या. तुमची जमीन परत घेऊन टाका. आमचं याच्यात काहीच हरकत नाहीये. तर ते देखील ते करत नाहीये. ही घटना पुढच्या कुठे जोडून एक डायव्हर्ट करायचा प्रयत्न करत आहे. याला मी कदापि मान्यता देणार नाही. तेव्हा तुम्ही याच्यामध्ये न्याय निवडावा यासाठी मी मीडिया समोर आलो. मीडियाला सत्य घटना कळावी यासाठी मी मीडियाकडे आलेलो आहे. की आता मी माझ्याकडे एक व्हिडिओ आहे तो तुम्हाला प्ले करून दाखवतो. त्यांचं म्हणणं आहे तर तिथं मी घासावरती मारहाण झाली वगैरे असं तसं. तर ही जी मारहाण वगैरे त्यांच्या ते आता बघा तिथं त्या शेतावरती तुम्हाला कुठे घास दिसतोय का? तिथं सोयाबीनचं पीक आहे, बरोबर का नाही? तिथं कुठं घासाचा संबंध नाहीये, कुठं काही नाही. बाळू संतू गायकवाड हा मनाने काही प्रकरण चुकीचं जोडून आम्हाला समाजाला किंवा मीडियाला डायव्हर्ट करायचा प्रयत्न करत आहे, आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो. या व्यवहारामध्ये किंवा या उतार्यामध्ये बाळू संतू गायकवाड याचा काही संबंध नसताना हे बघा माझ्या शेतावरती येऊन याची दांडगाई बघा तुम्ही, माझ्या पिकाचं कसं नुकसान करतोय, आम्हाला शिव्या देतोय. हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही. सगळ्या शेकेवाडीला माहितीये बाळू संतू गायकवाड
या शेतावरती किंवा इव्हन आम्ही जे माळा म्हणतो आम्ही त्या तिथे माळा बोलतोय तिकडे त्याचा काही संबंध नसताना आमच्याकडे येऊन दादागिरी करणं, आमच्या पिकाचं नुकसान करणं, यांनी याच्या वाटेची सगळी हिश्श्याची जमीन विकून आज रोजी यांनी ते सगळे पैसे संपल्यामुळे हा असं कृत्य करत आहे आणि हा आमच्याकडनं पैसे काढण्याचा प्रयत्न करत आहे असं आम्हाला या मीडिया मार्फत सांगायचं आहे की हे आम्ही कदापि सहन करणार नाही. हे बाळू संतू गायकवाड व त्याची पत्नी यांचा व आमचा काही संबंध नसताना यांचं कुठं क्षेत्र आमच्या शेजारी नाही, कसलाच काही संबंध नाही. जो तुम्हाला व्यापाराची पार्श्वभूमी दाखवली मी त्याच्यात सुद्धा त्यांचा काही संबंध नाही. ते काही नसताना यांनी आम्हाला मुद्दामून ज्यांना काहीतरी आमच्याकडनं पैशाची अपेक्षा असावी या लालसेपोटी हे लोक आम्हाला त्रास देत असावे असं आम्हाला वाटतंय. आणि दुसरी गोष्ट, याचा माळ्यामध्ये काही संबंध नसताना हा आमच्या पिकाची नुकसान करतोय हे आम्ही कवर सहन करायचं हे अजिबात शक्य नाही आम्हाला. त्यांनी त्याची हिस्साची विकली, त्यांनी काय केलं याचं आम्हाला माहित नाहीये, पण आम्हाला त्रास द्यायचा याच्यामध्ये काही कारण नाही. या संदर्भात देखील आम्ही आवाज उठवणार आहे. त्यावेळी मी जिथे सोडायला गेले त्यांनी माझ्या हाताला कावा घेतला. हा सगळा बनाव आहे. तुम्ही मेडिकल रिपोर्ट चेक करू शकता. तुम्ही मेडिकल रिपोर्ट मध्ये असं कुठेही दाखवलं नाहीये की त्याला कुठं चावा घेतलेला गेला, कारण सगळं मेडिकल रिपोर्ट माझ्याकडे पण आहे, त्यांच्याकडे आहे. मेडिकल रिपोर्ट त्यांचे आलेलेच नाहीये अजून. म्हणजे याचा अर्थ यांच्या सोबत काही घडलेलेच नाहीये. हा सगळा मीडियाला डायव्हर्ट करायचा प्रयत्न आहे व आमची बदनामी करायचा प्रयत्न आहे, पण हे कदापि आम्ही सहन करणार नाही. आमच्या ऑल शेकेवाडीमध्ये विचारा, बाळू संतू गायकवाड यांचा माळ्यात काही संबंध आहे का, तुम्ही व्यवहाराशी काही संबंध आहे का, मग तिथे येऊन आमच्यावरती दादागिरी करणं, आम्हाला संपून टाकणं, आमच्या वडिलांना मारून टाकणं, आमच्या भावाला संपून टाकणं, ही कुठली दादागिरी झाली? आमच्याकडे व्हिडिओज आहे, आमच्याकडे पुरावे, ही खरेदी कधी झाली, काय झाली, आजपर्यंत ह्या जमिनीला कोण पिकवतं, कोणावरती हे क्षेत्र आहे, अगस्ती कारखान्याचं पेमेंट वर्ग होतोय, कोणाच्या नावावरती हाऊस जातोय त्या क्षेत्राचा, हे सगळे पुरावे आज माझ्याकडे अवेलेबल आहे. त्या पुराव्यानिशी मी आज कोर्टात पण जाणार आहे. हा कोर्टात आम्ही दावा दाखलच करणार आहे. पण काल 2 दिवसापूर्वी जो आमच्यावरती हल्ला झाला, आमच्या कुटुंबावरती जो धोका झाला, त्या संदर्भात मी NCR नोंदवली आहे. त्याच्यावरती आजपर्यंत दखल पोलिसांनी कारवाई केलेली नाहीये आणि त्यांना पकडलेलं नाहीये. त्या संदर्भात मी परत कारवाई करावी या संदर्भात मी परत निवेदन देणार आहे. आम्हाला सगळा तालुका व्यवस्थित आणि चांगल्यारीत्या ओळखतो. आम्ही दोघं चांगले व्यावसायिक आहे, प्रामाणिक व्यावसायिक आहे. तुम्ही मार्केटमध्ये आमच्या दोघा भावांचे नाव कोणालाही विचारून बघा की आमचे व्यवहार कसे, आमचं वागणूक कसे. आम्ही सकाळी एकदा 9 नंतर बाहेर पडल्यानंतर आम्ही अक्षरशः 9 ते 10 वाजता आम्हाला घरी यायला. आम्हाला भांडायला वेळ नाहीये, आम्हाला यांच्याशी नादी लागायला वेळ नाहीये. हे असे खोटे नाटे आमच्यावरती आरोप करून आमची जी बदनामी केली यांनी, याच्यावरती मी केस ठोकणार आहे. मानहानीचा दावा या बाळू संतू गायकवाड यावरती देखील ठोकणार आहे. निलेश गायकवाड. आता 2-3 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी 1 तारखेला जी मळ्यामध्ये आमच्या घटना झाली, त्या घटनेमध्ये बाळू संतू गायकवाड या निगृण अशा घाण अशा माणसांनी माझ्या फॅमिलीवर, मिस्टरांवर, माझ्या सासऱ्यांवर, माझ्या दिरांवर जो हल्ला केलेला आहे त्याची कारवाई पोलिसांनी केलीच पाहिजे. आणि त्यांनी जे सांगितलं की माझ्या मिस्टरांनी लेडीजला मळ्यात वगैरे असं, हे सगळं अक्षरशः खोटं आहे. ही सगळी घटना घडल्यानंतर बाळू संतू गायकवाड हा माणूस इथं येऊन आमचं शेड आहे, शेडच्या भिंतीपाशी येऊन अक्षरशः शिवाय देत होता. मी तुझ्या नातवांना संपून टाकीन, मी तुझ्या लहान पोरांना संपून टाकीन, या घराला वारीस ठेवणार नाही, या अश्लील भाषेत अक्षरशः तो आम्हाला धमकी देत होता. मी एवढे सांगते. आणि त्यांच्या घरातल्या जेवढ्या पण लेडीज असताना त्या रस्त्यावर आल्या. रस्त्यावर येऊन त्यांनी माझा हात ओढला, केस ओढले. ऋतिक किसन गायकवाड, करण बाळू गायकवाड या 2 मुलांनी, मी गेट ओढते त्यांनी गेट ओढलं आणि मला धक्काबुक्की करून लुटून दिलं. अक्षरशः ते सुद्धा माझ्याशी अश्लील भाषेत बोलत होते. उद्या काही माझ्या फॅमिलीला आणि माझ्या 10 महिन्याच्या लहान बाळाला, आणखी एक बाळ आहे आमच्या घरात, त्यांना जर काही झालं तर फक्त हा कारणीभूत असेल तर हा बाळू संतू गायकवाडच असेल. माझ्या सासूबाईंना बीपीचा त्रास आहे, उद्या त्यांनाही काही झालं तर फक्त बाळू संतू गायकवाडच कारणीभूत असेल. एवढंच मी सांगते. उद्या तो इथे बोलत होता की तुझा वंश खतम करीन, अशा अक्षरशः अश्लील भाषेत बोलतो. सकाळ संध्याकाळ दारू पिणारा हा बेवडा माणूस भिंतीवर उभा राहून अक्षरशः आम्हाला घाण अशा अश्लील भाषेत शिवाय देतो. या माणसाचा आमच्या शेतीशी कदापि कुठेही कवडीचाही संबंध नाही. तरीही त्याने जबरदस्ती येऊन त्या दिवशी सासऱ्यांवर हल्ला केला. सुरुवात त्याने केली. त्याने हल्ला केल्यामुळे त्या बचावासाठी माझे दीर आणि माझे मिस्टर यांनी त्यांना बचावासाठी मध्ये पडले. एवढंच झालं. माझ्या मिस्टरांच्या हाताला आज लागलंय, याला कारणीभूत फक्त बाळू संतू गायकवाडच आहे. त्याने हल्ला केला आणि मिस्टरांच्या हाताला फ्रॅक्चर झालेला आहे.
उद्या माझ्या फॅमिलीतल्या एकाही मेंबरला काही झालं तर मला सरळ मी त्याच्यावर आरोप लावून मोकळे होणार. पोलिसांनी याच्यात सरळ सरळ लगेच कारवाई करावी एवढीच विनंती आहे माझी. उद्या माझ्या बाळांना आणि माझ्या फॅमिलीला काही होतं कामा नये अशी एक विनंती आहे. उद्या माझ्या फॅमिलीमध्ये सगळं आम्ही आहे, आम्ही लेडीज 2-3च घरामध्ये असतो. उद्या काही झालं, आमचे 2 माणसं व्यावसायिक असतात, ते बाहेर असतात. उद्या आम्हाला काही त्रास झाला याला जबाबदार फक्त बाळू संतू गायकवाड, किसन संतू गायकवाड आणि त्याचे मुलंच असतील. त्यांनी रस्त्यावर धक्काबुक्की केली, गेट ओढलं, लोटून दिलं. ही एका लेडीज सोबत ही घटना घडली. हे एकदम अश्लील आणि भंगार भाषेतलं हे उदाहरण आहे. एका माणसाने लेडीज सोबत अशी गोष्ट करणे हे खूप चुकीचं आहे. मी ओढून आज याच्यासाठी सांगते की उद्या माझ्या मुलांना आणि काही झालं नाही पाहिजे, माझ्या मिस्टरांना मला कोणाला काही झालं नाही पाहिजे अशी एवढीच कळकळीची विनंती आहे माझी. बाळू संतू गायकवाड यांनी आमच्यावर जो आरोप लावलेला आहे हा सरासर खोटा आहे. आमची सामाजिक बदनामी होते आहे. आम्ही एक लेडीज आहे, रिलेटिव्ह मध्ये आमची बदनामी होती आणि एका बाईनी मीडिया समोर येणं ही तिच्यासाठी किती बदनामीची गोष्ट आहे हे समजू शकतात सगळे. आमची ज्या माणसाचा आमच्या शेतीशी कुठेही कवडीचाही संबंध नाही त्या माणसाने मध्ये काय यावं का? त्याचा आमचा कोणत्याही शेतीशी कुठेही कवडीचाही संबंध नाहीये, त्या माणसाने मध्ये येऊच नाही. ज्याच्याशी व्यवहार झालेला आहे त्याच्याशीच व्यवहार करता नाही. याला जर अशी शेतीला त्याला जर पैसे द्यायचे नसते याने आमचे पैसे देऊन टाका आणि शेती घेऊन टाकावी. पैसे पण घ्यायचे आणि शेती पण नाही, हा न्याय नाहीये. आणि आमची सामाजिक बदनामी करणं हे पण ह्या माणसांनी अक्षरशः नीच प्रवृत्तीचं काम केलेलं आहे. आम्ही प्रतिष्ठित लोक आहे, आमचे आम्ही व्यावसायिक लोक आहे. आमची सामाजिक बदनामी करणं हे पण याला शोभत नाही आणि पोलिसांनी याच्यावर सदर कारवाई लगेच करावी हीच कळकळीची माझी विनंती आहे. आमचं मीडिया समोर हे असं येणं हे आम्हाला पण नाही वाटत की आम्ही असं मीडिया समोर येणं, पण सत्य जे आहे ते सगळ्या समाजासमोर मीडिया समोर हे आलंच पाहिजे. त्यामुळे आम्हाला मीडिया समोर येण्याची आज गरज पडलेली आहे. हे बदनामी आम्ही अशी अजिबात सहन करू शकत नाही. याच्यावर निर्णय हा ठामपणे झालाच पाहिजे. बाळू संतू गायकवाड हा माणूस अक्षरशः घरची कामं करत असताना सुद्धा नीच प्रवृत्तीने हा लेडीज कडे बघतो. मी पण एक लेडीज आहे. असं ह्या जगामध्ये माता भगिनींसमोर कितीतरी वेळा ह्या गोष्टी होतात. सहनशीलतेला पण एक लिमिट असते. या माणसाने लिमिट क्रॉस केलेली आहे. मी पण एक लेडीज आहे, मला पण वाटतं की माझी पण समाजामध्ये हे इज्जत असावी. पण हा माणूस एका बाईकडे कोणत्या घाण प्रवृत्तीने बघतो हे पूर्ण शेकेवाडीला पण माहिती. दारू पिऊन अक्षरशः अश्लील भाषेत हा रात्री 10 वाजता 11 वाजता हा शिव्या देणं, घरकामासाठी मागे गेले की इकडे तिकडे बघणं, हा आता नीच प्रवृत्तीचा हा माणूस याने अक्षरशः हद्द पार केलेली आहे.